31 मे 2024 ला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुग्णांकरिता रक्ताच्या भासत असलेल्या कमी साठा आमदार बच्चू कडू यांनी मतपेट्या भरल्या, आता रक्तपेढ्या भरू हा नारा देत चांदूर बाजार शहरातून रक्तदान शिबिराची सुरुवात केली व आता असे शिबिर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे। या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले। हे शिबिर यशस्वी करण्याकरिता संत श्री गाडगेबाबा ब्लड बँक अमरावतीची संपूर्ण टीम तसेच डॉक्टर कवी मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संकलनाचे कार्य करण्यात आले। या रक्तदान शिबिराकरिता सचिन खुडे नगरसेवक, मुझफ्फर हुसेन उपाध्यक्ष, उमेश कपाडे, ऋषी पोहोकार, दीपक भोंगाडे स्वीय सहायक, नरेंद्र वानखडे शहर अध्यक्ष, गणेश पुरोहित, विनोद कोरडे, प्रशांत चर्जन, सुदेश नाकाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रशांत चर्जन व त्यांच्या मुलाने एकाच वेळी रक्तदान केले, हे विशेष। मागील 1-1.5 महिन्यापासून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे सर्व जे रुग्ण आहेत त्यांना रक्त मिळण्यात अडचण येत होती। तर हे इनिशिएटिव्ह घेऊन आमचे या विभागाचे लोकप्रिय आमदार माननीय बच्चू कडू यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची एक संकल्पना राबवली आणि आजच्या या शुभदिनी वीरांगना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एक रक्तदान शिबिर चांदूर बाजार शहरात आयोजित केलं आणि यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि यापुढे कधी असा रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही अशी ग्वाही आमचे लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांनी सर्वांना दिली। घनश्याम पालीवाल, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।